नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आपण बघतो आहे बदलापूरमध्ये आता सध्या जे आहे 4:48 झाले आणि 1 तासांपूर्वी जे आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये स्पर्श हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल आहे खाली ग्राउंड फ्लोअरला त्याच्यामध्ये भयंकर मोठ्या प्रमाणात जे आहे आग लागल्याची प्रथमदर्शी माहिती समोर आलेली आहे. आपण जर बघत असाल तर आपण याच ठिकाणी सध्या आलेलो आहोत आणि ही जी आग आहे ती जे काही मेडिकल आहे अल्फा लाईफस्टाईल फार्मसी, तर याच मेडिकलमध्ये एक मोठं फ्रीज होतं. त्या फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे ही मोठी आग लागली असं सांगण्यात येतं आहे. कोणालाही काही नुकसान झालेलं नाही, काही हानी झालेली नाहीये, जीवित हानी झालेली नाही. मात्र आपण जर बघत असाल तर संपूर्ण मेडिकल जे आहे जळून या ठिकाणी राख झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. त्याचबरोबर ही आग एवढी मोठी होती की अजूनही आग जी आहे ती विझवण्याचं काम जे आहे सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्या माध्यमातून सध्या सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळते. गेल्या अर्धा 1 तासांपासून जे आहे ही आग लागलेली आहे. वरतीच जे आहे लहान मुलांचं स्पर्श हे हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटल मध्ये सुद्धा जे आहे ही आग पसरल्याची माहिती मिळते आहे. मात्र जे काही पेशंट वगैरे होते त्यांना देखील बाजूच्या याच्यामध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे, त्यामुळे घाबरण्याचं काही एक कारण नाही. आणि आता सध्या आपण जर बघत असाल तर आगेवरती जे आहे या ठिकाणी नियंत्रण हे मिळवण्यात आलेलं आहे. पण थोडं पेशंट नाही ना, सगळं व्यवस्थित आहे ना. पण आपण बघत आहात की शॉर्ट सर्किटमुळे ही आग जी आहे लागल्याची माहिती येते आहे. बदलापूर पूर्व परिसरामध्ये जे आहे घोरपडे चौकाच्याच थोडं पुढे आल्यावरती तुम्हाला जे आहे हे स्पर्श लहान मुलांचे हॉस्पिटल हे बघायला मिळेल. त्याच्या खाली जे काही ग्राउंड फ्लोअरला मेडिकल स्टोअर आहे त्याच मेडिकल स्टोअरमध्ये ही आग लागल्याची माहिती समोर आली. यांनी का काय झालं बघते या दादा, काय माहिती द्याल? आपण बघितलं का सर्वात पहिले काय झालं होतं? मी एक अँब्युलन्सवाला आहे, मला फोन आला आणि इथे आग लागली म्हणून आणि मी झोपेत होतो. उठून लगेच या ठिकाणावरती आलो, बघतो तिथे आग लागलेली मोठी. त्यानंतर हॉस्पिटलला सगळे बच्चू होते. या ठिकाणावरती सगळे बच्चू या ठिकाणी 11 बच्चू होते, सगळे मी इथं ट्रान्सफर केले आणि मग या ठिकाणी परत रिटर्न आलो. मी कशामुळे आग लागली काय ते काय माहित नाही, शॉर्ट सर्किट झाले एवढं फक्त आम्हाला माहिती. मध्ये पण आग लागली का हॉस्पिटलमध्ये? हो, आतमध्ये पण आग लागली आहे पूर्ण फर्स्ट फ्लोअरला. आपण जर बघत असाल तर हे जे आहे अँब्युलन्सचे ड्रायव्हर आहेत आणि त्यांना माहिती मिळाली की इथे आग जी आहे लागली आणि आपण जर बघत असाल तर 11 लहान मुलं जे आहेत त्यांनी शिफ्ट केलं असल्याचं म्हणणं आहे. बघा, अजूनही आपण जर बघत असाल तर याच्यामधून आग जी आहे आपल्याला हे बघायला मिळतोय, धूर जो आहे तो बघायला मिळतो आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली अशी प्रथमदर्शी माहिती जी मिळते आहे. मात्र अद्यापही कारण जे आगीचं ते स्पष्ट होत नाहीये की खरंच शॉर्ट सर्किटमुळे लागली का, परंतु नागरिकांचं असं म्हणणं आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग जी आहे ती लागली असावी. पूर्ण जे मेडिकल आहे आपण जर बघत असाल तर पूर्ण मेडिकल जे आहे जळून राख झालेलं आहे आणि खरंच अतिशय भीषण अशी ही आग आहे. वरती सुद्धा आपण जर बघत असाल तर अजूनही वरती सुद्धा जे आग विझवण्याचं काम सुरू आहे. हे आलेत का मेडिकलवाले कोण? अल्फा लाईफस्टाईल फार्मसी ही जे मेडिकल आहे बटन चालू होतं, काही होतं, काय वाटतं कशामुळे आग लागली आहे? चालू था अजून दुसरं काही चालू होतं याच्या व्यतिरिक्त? नाही नेहमी चालूच असतं का? 24 चालू राहतं ना, 24 ICU 24 चालू राहतं. मेडिकल चालू होतं की बंद होतं? बंद होतं मेडिकल. 2:30 वाजता लागली ना पहिले. किती वाजता लागली आग? इतना आयडिया नाही वो. 1:30 नंतर वाढत गेल्यावर पहिल्या माळ्यावर गेले. पहिल्या माळ्यावर इथे दवाखाना भागे स्पर्श हॉस्पिटल आहे. तिथे लहान मुलं नाही विजा नाही त्याची मागे काढलं, खाली काढलं त्यांना आणि आमच्या मागच्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं. मागे गतिमा बिल्डिंग आहे त्यांच्या. जसं कळालं तसं बिल्डिंग पूर्ण इव्हॅक्युएट केलेली आहे आणि नागरिकांनी चांगलं सहकार्य केलंय. मालक वगैरे स्वतः उपलब्ध आहे इथे आणि करतायत आता हे फायर ब्रिगेड. तर अजून आजूबाजूला पण लागली आहे? नाही आता पहिल्या माळ्यापर्यंत आहे, पण आता चांगलं कंट्रोल केलंय फायर ब्रिगेडने. आता चांगल्या बऱ्यापैकी आटोक्यात येतात.
आपण जर बघत असाल तर हॉस्पिटल सोबतच इथे जे आहे गृहसंकुल सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आजूबाजूला रहिवासी देखील राहतात. मात्र त्यांच्या घरामध्ये जी आहे आग लागल्याचं अजून सांगितले जात नाहीये, माहिती मिळत नाहीये. परंतु जे काही हॉस्पिटल आहे तिथे आग लागलेली आहे. आणि आता तिसरी गाडी जी आहे अग्निशमन दलाची आपल्याला माफ करा, तिसरी गाडी जी आहे आपल्याला अग्निशमन दलाची आलेली बघायला मिळते आहे पाण्यात. बघा पहिली गाडी, अजून एक गाडी जी आहे ती थोड्या वेळापूर्वी निघाली आणि आता ही तिसरी गाडी जी आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अतिशय भीषण अशी ही आग आहे आणि फक्त शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्रथमदर्शी माहिती समोर आली आहे. जे काही लहान मुलं होते, लहान जे काही चिमुकले होते इथे काही, तर त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलंय. दुसऱ्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करण्यात आलेलं आहे कारण हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही आग पसरली. यामुळे हेच ते फ्रीज आहे, आपण जर बघत असाल तर याच फ्रीजमुळे जे आहे ही आग लागलेली आहे. आपण जर बघत असाल तर अजूनही जो आहे वरती आग विझवण्याचं काम सुरू आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि अधिकारी सर्व काही या ठिकाणी आलेले आहेत आणि गेल्या 1 ते 1.5 तासांपासून आग विझवण्याचं काम सुरू आहे अशी माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक जरी आपण बघत असाल तरी सुद्धा हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तुमच्याकडे आहेत का व्हिडिओ? एक मिनिट याच्यात बघूया, पाठवले मला. किती वाजता लागली, काय माहिती मिळाली? लेट 3 वाजता का? चौथी गाडी आहे. 3 वाजेच्या सुमारास आग लागली आहे अशी आता आपल्याला माहिती मिळते. मध्यरात्री 3 रात्री म्हणजे सकाळचा पण पहिल्याचा टाइम आहे. ज्या वेळेला सर्व गार्ड झोपेमध्ये होते आणि त्याच वेळेला ही आग लागली. हे जे काही फ्रीज आहे, आपल्याला माहिती असेल की हॉस्पिटलची जे काही औषधं वगैरे असतील त्याच्यामध्ये, त्यासाठी दिवस रात्र ते फ्रीज जे आहे ते चालू होतं असं त्यांचं म्हणणं आहे, मेडिकलवाल्यांचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे ही आग लागलेली आहे. शॉर्ट सर्किट झालं आणि फ्रीजने पेट घेतल्याच्या नंतर संपूर्ण मेडिकल जो आहे त्याने देखील पेट घेतला. आणि याच्यावरतीच लागून स्पर्श हॉस्पिटल आहे, स्पर्श लहान मुलांचे हॉस्पिटल. तर या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही आग पसरलेली आहे. या हॉस्पिटलमध्ये सुद्धा ही आग लागली. आता आग विझवण्याचं अजूनही काम जे आहे अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळतंय. आपल्याकडे काही व्हिडिओज आहे आगीचे, ते आपण बघणार आहोत आता. भयंकर अशी ही आग होती आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी वेळेवर येऊन जे आहे ही आग या ठिकाणी विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे बघा, अशा पद्धतीची ही आग होती. म्हणजे भीषण आग आहे. आणि अजूनही आपण जर बघत असाल तर वरती जे आहे फर्स्ट फ्लोअरला आग विझवण्याचं काम सध्या सुरू असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे. तीन 3:30च्या सुमारास आग लागली अशी माहिती मिळते, रात्रीच्या सुमारास. ठीक आहे, त्या साईडने का? चला आपण त्या साईडने बघूया. बदलापूर पूर्व परिसरामध्ये ही घटना जी आहे ती घडलेली आहे.